नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 8वी त्यातील 8वा पाठ प्रदूषण. आता प्रदूषण म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आपण जेव्हा रोडवरून फिरत असतो त्यावेळेला गाड्यांचा स्मोक जो असतो त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड असे वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर पडत असतात आणि त्याच्यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. तर आपण आता ह्या पाठामध्ये कशा प्रकारे प्रदूषण होतं त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या स्क्रीनवर काय पिक्चर्स दिसत आहेत. जसं की बघा, एक तळ आहे किंवा पाणी साठलेलं आहे, त्याच्यामध्ये बराचसा कचरा तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर जमिनीमध्ये असं काळं ऑइल वगैरे पडलेलं दिसतंय. त्याच्यानंतर गाड्यांचं ट्रॅफिक, कार्स दिसत आहेत भरपूर, किंवा ध्वनी प्रदूषण म्हणजे कोणतरी स्पीकरवरून काहीतरी बोलतंय. त्याच्यानंतर बाजूला एक कारखाना दिसतोय, त्यातून खूप असा स्मोक बाहेर पडतोय. आणि शेवटच्या चित्रात आपल्याला दिसतंय की ह्या सगळ्या प्रदूषणाने आपल्या अर्थ या प्लॅनेटला, जे एकमेव प्लॅनेट असं आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे, ऑक्सिजनमुळे आपण इथे जगू शकतो. आता अशा प्रकारचं प्रदूषण झाल्यामुळे आता इथे सफोकेशन होऊ लागलेलं आहे आणि खूप प्रदूषण वाढलेलं आहे. म्हणजेच बघा, पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे की पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात. आता पर्यावरणात लक्षात ठेवा, आपल्याबरोबर इतर प्राणी सुद्धा राहतात. आपण पण प्राणीच आहोत. परंतु रोजगाराच्या निर्मितीसाठी किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण मोठमोठे कारखाने उभे केले. त्याच्यानंतर मानव हा एकमेव बुद्धिवान प्राणी असल्यामुळे त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून कार्स बनवल्या किंवा इतर गोष्टी बनवल्या. पण त्याबरोबरच आपण पर्यावरणाची समस्या सुद्धा निर्माण केलेली आहे. म्हणजेच आपण जे काही प्रॉडक्ट तयार करतो त्याच्यातून त्याचं जे बाय प्रॉडक्ट आहे, जे आपल्याला उपयोगी नाही, ते आपण निसर्गात फेकून देतो. असा दुसरा कोणताही प्राणी नाही जो निसर्गात अशा वस्तू फेकून देतो. तर आपल्या रोजगारासाठी किंवा आपल्या ज्या चैनी आहेत किंवा आपल्या काही गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपण अशा प्रकारे एम्प्लॉयमेंट निर्माण करतो आणि त्याच्यातून पर्यावरणाची हानी करतो. बघा, तुम्हाला तिसऱ्या छायाचित्रात असं दिसतंय की एक कंपनी आहे आणि त्यातून खूप धूर बाहेर जाताना दिसतोय. म्हणजे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड या नको असलेल्या घातक अशा वायूंचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण परिसंस्थेस किंवा पर्यावरणास ऱ्हास पोचवण्याचं काम करतो. आता या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, या समस्यांवर जर मात करायचं असेल तर आपल्याला ध्वनी प्रदूषण काही करून कमी करावं लागेल. बघा, अमेरिकेने सुद्धा भारत आणि चीन हे सर्वात प्रदूषण करणारे देश असं जाहीर केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे सर्वात जास्त प्रदूषण होतं. तर अशा प्रकारच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आपल्याला जो स्मोक बाहेर निघतोय तो कमी करून घ्यावा लागेल. गाड्यांची PUC तुम्हाला काढून घ्यावी लागेल, म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल, जेणेकरून आपल्या गाडीतून जास्तीत जास्त धूर बाहेर पडू नये. म्हणजे आपण जे पेट्रोल किंवा डिझेल वापरतो त्याच्या ज्वलनाने अशा प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात, ते आपल्या आरोग्यास अपायकारक असतातच. तर काही गोष्टी मिनिमाइज करून, जसा की कचरा आपण बाहेर न फेकता त्याच्यापासून सेंद्रिय कचरा असेल तर खत निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून ते परत एकदा आपल्याला वापरता येईल. आपण पर्यावरणामध्ये अशा गोष्टी टाकल्या तर त्यांची विल्हेवाट लागत नाही. जे प्लास्टिकचा कचरा जो आहे तो एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. कारण आपण जे कम्प्युटर्स वगैरे वापरतो ते बंद पडल्यानंतर त्याच्या कॅबिनेट किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या आपण अशाच फेकून देतो आणि त्या विघटन होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचं विघटन होऊ शकत नाही. म्हणजे हा कचरा जो आहे तो आपल्या पर्यावरणाला अतिशय घातक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. बघा, मी सांगितल्याप्रमाणे माणूस हा एकमेव बुद्धिमान प्राणी आहे. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर हवेमध्ये प्रवास केला, म्हणजे विमानाच्या साहाय्याने. त्याच्यानंतर जलामध्ये प्रवास केला शिपच्या साहाय्याने, किंवा मोटारी आणल्या, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या. बाकी दुसरा कोणताही प्राणी अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करत नाहीत. म्हणून आपण आपल्यामध्ये जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी औद्योगिकरण वाढवलं, जेणेकरून आपल्याला रोजगार मिळेल. लोकसंख्या वाढली. खाणकाम, ज्याच्यातून निरनिराळे धातू, लोखंड, ॲल्युमिनियम अशा प्रकारचे धातू काढायला लागलो. पण हे करत असताना
भूगर्भातले विषारी वायू सुद्धा आपण वातावरणात बाहेर काढण्याचं काम करतो. वाहतूक आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जी वाहतूक करतो त्याच्यामध्ये जनरली पेट्रोल, डिझेल अशा प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो आणि ह्या इंधनाचं ज्वलन झाल्यावर कार्बन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड अशा प्रकारचे विषारी वायू बाहेर पडतात आणि ते आपल्याला परिणामकारक म्हणजे घातक आहेत. कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपली लोकसंख्या आज 135 कोटीच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये जर सर्वांचं पोट व्यवस्थित भरायचं असेल तर अन्नाची गरज आहे आणि त्याच्यामुळे जास्त प्रोडक्शन काढण्यासाठी आपण पिकांवर कीटकनाशकांचा वापर करतो किंवा जास्तीत जास्त पीक येण्यासाठी खतांचा वापर करतो. परंतु ही रासायनिक कीटकनाशके किंवा खतं जमिनीमध्ये मृदा प्रदूषण करण्याचं काम करतात. याचा परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेला आहे. बघा, माणसाचं लाईफ स्पॅन आता खूप कमी झालेलं आहे. याचं कारण आपलं जे खाणं आहे, खतयुक्त खाणं आहे किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला क्रॉप्स म्हणजे जे आपण खातो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला तर ऱ्हास पोचतोच, शिवाय आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा घातक परिणाम होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण. आता पोल्युशन याच्याविषयी आपण काय सांगू शकतो तर नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. जे नैसर्गिक पर्यावरण आहे, परिसंस्था आपल्याला माहिती आहेत, इकोसिस्टीम्स म्हणजे तळ्यातली इकोसिस्टीम, हवेतली इकोसिस्टीम किंवा जमिनीवरील इकोसिस्टीम. जसं की गवत रॅबिट खातो, रॅबिटला साप खातो, सापाला गरुड खातं, गरुड त्याच्या मृत्यूनंतर जमिनीत येऊन पडतं. ही जी सायकल आहे, बऱ्याचशा इकोसिस्टीम्स आहेत, परिसंस्था आहेत, त्या परिसंस्था नाश होण्यासाठी हे प्रदूषण खूप कारणीभूत आहे. तुमच्या सभोवती कुठे कुठे प्रदूषण आढळते जर आपण बाहेर पडलो तर बघा, कुठे कंपनी असेल किंवा कारखाना असेल त्यातून धूर तर बाहेर पडतोच, प्रदूषण झालं. त्याच्यानंतर आपण काही पेटवलं, जाळलं तर याच्यातून सुद्धा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू बाहेर पडतात, हे प्रदूषण झालं. आपण प्लास्टिकचा कचरा बाहेर फेकतो जो कधीच विघटित होत नाही. त्याच्यानंतर बरेचसे केमिकल्स जे आपण कीटकनाशके म्हणून वापरतो. तर अशा प्रकारचं बरंचसं प्रदूषण आपण आपल्या सभोवताली बघत असतो. तर प्रदूषण कशामुळे होते आपल्याला माहितीच आहे. हे नको असलेले वायू आपण जेव्हा हवेत सोडतो किंवा कंपनीमधून जे केमिकल मिश्रित पाणी बाहेर येतं ते पाणी आपण तसंच कोणतेही ट्रीटमेंट न करता नदी नाल्यांमध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे नदी नाल्यांमध्ये जे जलचर आहेत त्यांना सुद्धा या प्रदूषणामुळे धोका पोहोचतो. आता बघा, प्रदूषके म्हणजे काय, म्हणजे पोल्युटंट्स म्हणजे काय याच्याविषयी आपण इथे बोलूया. परिसंस्थेचा नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, म्हणजे परिसंस्था जी आहे इकोसिस्टीम, त्याचं नैसर्गिक कार्य जे चालू असतं त्याच्यामध्ये काही कारणाचा अडथळा आला तर अशा अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. म्हणजे जे पदार्थ अशा प्रकारच्या जैविक आणि अजैविक घटकांवर घातक परिणाम करतात त्या घटकांमुळे प्रदूषण होतं. यांनाच आणि ते घटक असतात त्यांना प्रदूषके असं म्हटलं जातं. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनआरोग्यकारक होते. म्हणजे याचा अर्थ आपल्या हेल्थला सुद्धा याचा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून प्रदूषण थांबवलं पाहिजे जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. आता नैसर्गिक म्हणजे कशी, समजा शैवाल आहे किंवा काही वनस्पती आहेत, त्यांच्या मृत्यूनंतर त्या पाण्यामध्ये सडून पडतात. आता सडल्यानंतर अशा प्रकारचं पाणी जे आहे ते पिण्यास घातक असतं. आता मानवनिर्मित तर भरपूरच प्रदूषण आहेत. आपण जर विचार केला तर आपण तयार केलेले काही केमिकल्स जे आपण तसेच्या तसे जमिनीत टाकतो किंवा पाण्यामध्ये टाकतो किंवा हवेमध्ये काही वायू सोडले जातात. आपण ज्या व्हेकल्स वापरतो त्या व्हेकल्समधून सुद्धा नको असलेले कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड सारखे वायू बाहेर पडतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. बघा, जी काही नैसर्गिक प्रदूषके आहेत ती कालांतराने त्यांचं विघटन होऊन नष्ट होतात, पण मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. लक्षात ठेवा, आपण वापरलेले केमिकल्स जे आहेत ते जमिनीत जाऊन जसेच्या तसे राहतात आणि जमीन कालांतराने नापीक होते. म्हणजे नैसर्गिक जे प्रदूषक आहेत ते नष्ट होऊ शकतात, त्यांचं विघटन होऊ शकतं, परंतु आपण तयार केलेले प्रदूषण सर्वच प्रदूषकांचा आपण नायनाट करू शकत नाहीत, म्हणजेच ती प्रदूषके नष्ट होत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, बघा कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात तर आपल्याला माहित आहे, हवेमध्ये असणारे वायू किंवा जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये सोडले जाणारे विदाऊट ट्रीटमेंट केमिकल्स जे असतात त्याच्यामुळे जलचर प्राण्यांना
किंवा जमिनीमधील मायक्रो ऑर्गॅनिझमला सुद्धा धोका पोहोचतो. प्रदूषके विघटनशील असतात की अविघटनशील, म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन होतं का? तर आपण आत्ताच बघितलं की नैसर्गिक प्रदूषके जे आहेत त्यांचं कालांतराने विघटन होतं, म्हणजे ते नष्ट होतात. परंतु मानवनिर्मित जे काही प्रदूषके असतात त्यांचं विघटन होत नाही, म्हणजेच ते अविघटनशील असतात. आता प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत? तर मृदा प्रदूषण म्हणजे मातीचं प्रदूषण, त्याच्यानंतर पाण्याचं प्रदूषण, जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये असलेले प्रदूषण, ही प्रदूषणाचे प्रकार आहेत. आता प्रदूषण कोणत्या घटकांमुळे होते हे जे काय आहे ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी अशी आहे की आपण प्रदूषण करण्यापासून आपल्या स्वतःला रोखलं पाहिजे. पूर्णपणे प्रदूषण बंद करता येणार नाही, कारण आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या घटकांवर अवलंबून असतात की ज्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात तरी प्रदूषण होईल, पण आपण ते कंट्रोल करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय बघितलं? नैसर्गिक प्रदूषक म्हणजे काय किंवा मानवनिर्मित प्रदूषके म्हणजे काय? नैसर्गिक प्रदूषके विघटनशील असतात, म्हणजे ते डिकम्पोज होऊ शकतात, परंतु मानवनिर्मित प्रदूषके जी आहेत ती विघटनशील नाहीत, म्हणजे त्यांचं विघटन होऊ शकत नाही. तर आपण या प्रदूषणाच्या समस्यावर काहीही करून काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. अन्यथा एक दिवस हा जो प्लॅनेट आहे म्हणजे आपला अर्थ, जो एकमेव प्लॅनेट असा बनलेला आहे की ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे, तिचा एक दिवशी नाश होणार. तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण याच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि प्रदूषणाला आळा घातला पाहिजे. धन्यवाद.